कुठे गेला बाबा? बाबा माणसात टाकला तरी उठावतो, बाहेर लावतो, बाहेर पुढे येतो, तिथं बसतो. कोण आहे? मी बघतो का? सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार. तुमचे 2000चे बॅच ना? 2001चे बॅच. आणि तुम्हाला सगळ्यांना तुमची आठवण झाली बघा. मी काय म्हणते, तुम्हाला सगळ्यांना तुमची आठवण झाली आणि तुमच्या आठवणीमुळे आमची बी आठवण मंत्र दिलं की तुम्ही या कार्यक्रमाला या. हे आठवण बरं हे सगळ्यांना 2001ची बॅच आहे. आता रोहितने सांगितलं मार्गदर्शन करा. मार्गदर्शन कोणी कोणाला करायचं असतं. आता तुम्ही आमच्यावर झालाय मार्गदर्शन करायला, तर आता गप्पा मारायचं. मार्गदर्शन मोठ्याने लहानांना करायचं असतं, छोट्यांना. तुम्ही आमच्यावर म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा जास्त शिक्षण घेऊन मोठे झालेला आहात. मी म्हणतो आमच्यापेक्षा जास्त ज्ञान तुम्हाला आलेलं आहे. कारण आमच्या काळात हे नव्हतं. त्याच्याबद्दल मी सांगणार आहे की या बाबा आता आमच्याकडे आलाय, येड्या बाबाबद्दल मी बोलणार आहे. पण ते त्यावेळेस नव्हतं. पण तो येडा बाबा चांगला बी जेवढा आहे तेवढा मी वाईटच आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी आपला सगळा हा कार्यक्रम केला, याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. मामा म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांना ओळखतो. हे आमचे सहकारी या ज्या शाळेचे प्रमुख आहेत. आणि आपण सर्वजण 2001च्या बॅच मध्ये येत आहोत. बोलायला मार्गदर्शन आहे, पण बोलताना नेहमी माणसाने आपल्या जीवन जगत असताना काही तत्व आपल्यामध्ये असतात. आता तुम्ही सगळेजण ह्याच ठेवणार की तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याच्या त्या परिस्थितीमध्ये आपण आहोत. पण तरी सुद्धा बघताना मी आपल्याला सांगणार आहे, तुम्ही आता त्याच्यापेक्षा पुढे गेलेला आहात. पण तुमच्या नंतरची पिढी तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार होते. त्यावेळेस मी 2-3 गोष्टी आपल्याला सांगणार आहे की जे आपल्याला करायचंय ते क्षेत्र नेहमी आपल्या आवडीचे असू द्या. ज्या क्षेत्राची आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण काम करा. जे क्षेत्र आपण निवडलेलं आहे त्याच्यामध्ये चांगलं काम करा आणि त्या क्षेत्रामध्ये टॉपला जाण्याचा प्रयत्न करा. या जर गोष्टी आपण आचरणामध्ये आणल्या तर पहा, आपण कधीच दुसऱ्यापेक्षा कमी आहोत हे आपण जाऊ शकणार नाही. कारण आपण ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड आहे त्याच क्षेत्राची निवड आपण करायची आहे. मग मला वाटतं आपण सगळेजण ग्रामीण भागामध्ये आहोत. काही जण यातले शहरामध्ये राहत असतील, पण ग्रामीण भागामध्ये बऱ्याच जणांचा व्यवसाय शेती आहे. मग कोणाला ऊसाचं पीक आवडत असेल, कोणाला भाजीपाल्यामध्ये आवड असेल, कोणाला अनेक कुठल्या काय म्हणतात फळबागामध्ये आवड असेल, तर ते क्षेत्र जे आपण निवडणार आहात त्याच्यामध्ये आपण अगदी तुम्हाला जे आवडतं ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादी गोष्ट आपल्यावर जर लादून गोष्ट करताना आणि स्वतःच्या मनाने करताना हा जमीन आसमानाचा फरक आहे. जे आपण स्वतः निवडलेले असते त्याच्यात आपण आपलं मन झोकून काम करतो. जे आपल्यावर गोष्ट लादलेली असते ते करायचं म्हणून करत असतो. मग असा याच्यामधला फरक आहे. हा फरक आपण कधीच आपल्याला तो जाणवला नाही पाहिजे. म्हणून आपण सांगतो की जे गोष्ट आपल्याला करायची ते आवडीचे क्षेत्र असेल त्याच्यामध्ये तुम्ही काम करा. त्याच्यामध्ये एकदा झोपून दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टॉपला कसे राहील याचा विचार करा. आणि असा जर आपण विचार केला तर आपण निश्चितपणे, तुम्हाला सांगतो निश्चितपणे आपण वरच्या स्टेपला जाऊ शकतो. ही गोष्ट आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो.
सगळ्यात महत्वाचं, माणसाला जीवन जगत असताना समाधान आणि आनंद या दोन गोष्टी. आणि आता येते आपण सगळे 40च्या पुढे गेलो मला वाटतं सगळे जण. आता 2001 ची बॅच असेल तर हे आपण सगळे 40च्या पुढे आहोत. आता आपण दुसऱ्या स्टेप मध्ये आहोत, कारण आपल्या पाठीमागे आपली दुसरी एक पिढी तयार आहे आणि ती पिढी आता आपल्याला व्यवस्थित रांगेला लावायची. ती पिढी लावत असताना त्याच्यामध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही त्याच्यावरती एक ठेवा. आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर बघा काय परिस्थिती आहे. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा इंग्लिश मिडियमला गेला पाहिजे. कशासाठी इंग्लिश मिडियम? त्याचे दुष्परिणाम आपल्याला माहित आहेत का? आपण जे इथं ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्याच्यामध्ये तो मुलगा तुम्ही दिवसभर त्या शाळेत पाठवता इंग्लिश मिडियमच्या. तिथं सेमी इंग्रजी असेल ना तर आवश्यक त्या ठिकाणी पाठवा. पण तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे पहा. तिथं तुम्ही कोणत्या भाषेमध्ये बोलता, तुमची बोली भाषा कोणती आहे, तो मुलगा कुठल्या भाषेमध्ये शिकतोय, तो वावरतोय कुठं, याच्यामध्ये त्या मुलांची फसगत होते. आणि फसगत झाल्यानंतर तो कुठलाच एक्सेप्ट करू शकत नाही. ही परिस्थिती आज सर्रास आपल्याला दिसते. रोहित तो त्या ठिकाणी काम करतोय क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात. शिक्षण क्षेत्रामध्ये जे जे काम करतात लोक त्यांना त्यांचा अनुभव आहे, आलेला आहे, पण दाखवत नाही. पण ते दाखवत नाहीत कारण परिस्थिती तशी आहे. आणि मग काय काय मुलं आपण बघतो की अरे माझा मुलगा इतका होता, असा होता, तसा होता, पण तिथे गेले तो असा का झाला, याचा विचार करा. त्याचे ते तपासा की तो असं का झाला. कारण भाषेचा फार मोठा परिणाम आहे. भाषा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. भाषा जर तुम्ही व्यवस्थितपणे त्या भाषेतून ज्ञान घेतलं ते तुम्ही पूर्णपणे घेऊ शकता. परकीय भाषेचं ज्ञान तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळूच शकत नाही. तो भाषेचा प्रश्न असतो. म्हणून तुमची जी भाषा आहे, आणि आपण बोलताना पण पहा आपण काहीतरी वेगळं हे करण्याचा प्रयत्न करतो. मी फार मोठा कोणतरी आहे, मी असा आहे, मी तसा आहे. पण ते बोलताना माझ्या लक्षात येते. उदाहरण तुम्हाला सांगतो. आम्ही बेड असताना बेड आम्ही पुण्यामध्ये बेड लावतो आणि त्यावेळेस आमचे 2 मित्र होते ग्रामीण भागाच्या असल्यावर. तिथे गेल्यावर मात्र आपण काय करतो की त्यांच्यासारखं असतं आपण प्रयत्न करतो. आपण त्यांच्यासारखं असतं दाखवायचा प्रयत्न करतो. आता पुणे म्हणजे बोलण्याचं वाक्याचं भाग नाकातनं उच्चार येणार. बघा त्यांचं बोलणं नाकातनं उच्चार येणार. मग आता बोलता बोलता आम्ही त्यांच्यासारखा प्रयत्न करायला लागलो. मग बोलता 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 सुट्टीचा दिवस होता. सुट्टीच्या दिवशी आम्ही घरी घ्यायचे म्हणजे काहीतरी थोडस घ्यायचे. मग दुकानात गेलो. दुकानात गेल्यानंतर हे असं करणे तसं करणे, हे दिले ते दिले. आणि शेवटी बघा माणूस बोलला कसा जातो. शेवटी म्हणतात का दोन्ही वाईट वाईट म्हणजे तुम्ही कितीतरी वसनं आव्हानाचा प्रयत्न केला, वसनं आव्हान केला ते टिकत नाही. ते कुठंतरी उघड होत. आणि आपल्या तुमची जी भाषा आहे ना त्याच भाषेमध्ये बोला. त्याच भाषेमध्ये काय असेल ते करा. ते तुम्हाला कधीही बुचकळ्यात टाकणार नाही. आणि जे सत्य असतं ना ते सत्य हे कधीच कुणीच नाकारू शकत नाही. किती कारण एकदा जर माणूस खोटा बोलला बघा, एकदा जर माणूस खोटा बोलला 100 वेळा त्याला खोटं बोलावं लागतं. आणि या 100 वेळा तो कितीतरी वेळा माहितीच काहीतरी बोलून जातो. त्यावेळी तो उघडा पडतो. त्यावेळी तिथे त्याला कळतं नाही हे खोटं आहे. खरं जे आहे ना, खरं ते बोललेलं असतो आपण ते कुठेही जाऊ द्या कारण तेच आहे. सूर्य उगवणार पूर्वेला, कुठेही जा जगात कुठेही जा तुम्ही, सूर्य पूर्वेला उगवणार आहे, पश्चिमेलाच मावळणार आहे. त्याला खोटं बोलायची गरज नाही. हे परिस्थिती सत्य आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. खोटं कधीच पचत नाही. ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. जीवन जगताना नेहमी सत्य बोलायचं. त्यावेळेस माणसाला आनंद मिळतो, समाधान मिळतं. आनंद आणि समाधान हे माणसाच्या अनेक गोष्ट तुम्हाला सांगतो.
आनंद आणि समाधान हे एका माणसाच्या मतावर अवलंबून आहे. तुमचं जसं मत असतं बघा, मी काय सांगतो म्हणजे तुमचा जसा मन आहे तसा तुम्ही विचार करता, त्या पद्धतीने बुद्धी चालते आणि जशी बुद्धी चालते त्याच्यावर तुमचं शरीर तयार होतं. मग तुम्ही कसा विचार करताय, चांगला विचार करताय, तुम्हाला कशाची गरज नाही, तुम्ही ठणठणीत राहणार. तुम्ही वाईट विचार केला त्या पद्धतीने तुमचं मन तुमचं शरीर, मग बघा त्याला नाही ते व्याधी, नाही ते त्या शरीराला प्रकार, अनेक प्रकारच्या व्याधी काय त्याला ते काय सांगू नका. म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर यांचं एक ताळमेळ आहे. हा ताळमेळ जर तुमचा चुकला, तुमचं विचार बदललं, तुमचं शरीर सुद्धा तुमच्या विचाराप्रमाणे तयार होणार. मग हे आपण करत असताना आपला विचार कसा आहे, हा विचार नेहमी माणसाचा सकारात्मक असला पाहिजे. आता सकारात्मक आणि नकारात्मक हे बँकेत दोन गोष्टी आले. काय माणसं नेहमीच नाराज, काय प्रकार असं असतं काय, ते केलं असं असतं काय, काय नाही सांगा त्याला, त्याला ते म्हणा असं असतं काय. त्याच्यात आता साधं उदाहरण घ्या. एका ठिकाणी समजा दोन माणसं बसली आणि दोघांच्या ठिकाणी दोन ग्लास ठेवले. दोन्ही ग्लास अर्धा अर्धा सरबत ग्लास भरून दिले त्यांना. दोन माणसांना अर्धा अर्धा सरबताचा ग्लास दिला. आता बघा माणसाचा विचार कसा आहे. एक काय म्हणणार, काय हलकट माणूस आहे, अर्धा ते काय. दुसरा काय म्हणणार, आम्ही त्याच्या घरी गेलो बरं का, त्याने अर्धा कप सरबत आम्हाला दिला. याच्यामध्ये फरक आहे, अर्धाच कप दिला. म्हणजे हा माणसाचा विचार हा त्या पद्धतीचा नकारात्मक विचार आहे. जो म्हणणार आहे त्याने व्यवस्थित विचार केला, अर्धा अर्धा कप सरबत दिला, हा सकारात्मक विचार आहे. म्हणजे सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार याच्यामध्ये जे माणूस म्हणजे विचारामध्ये जो माणूस फरक करतो त्याच्यावर त्या माणसाचे आपल्याला आपण काय म्हणतो अतितत्वच आहे. ह्याला काय नाही सांगा, हे असलं तर हे जाऊ. मग माणसं बघा, समाज इतका हुशार आहे, बोलून दाखवत नाही. समाज एवढा हुशार असतो बघा, तुम्ही तुम्हाला कधीच म्हणणार नाही हे असलंय, पण वेळ आल्यावर सांगतो तिथंच होत. वेळ आल्यावर काय म्हणतो म्हणत तिथंच नाही ऐकतात, आपल्याला माहित नाही कुठे गेलं तरी असंच करतात. म्हणजे हा विचार माणूस जगत असताना, जेवण जगत असताना, आणि बघा त्याला तुम्हाला कोणालाही काय म्हणतो सत्याला सिद्ध करायची गरज लागत नाही. कुठेही जा, तुम्ही कुठेही जा, तुम्ही जर सत्य असाल, तुम्ही जर चांगली गोष्ट करत असाल, त्याला सिद्ध करायची गरज नाही, ते आपोआप सिद्ध होतं. कारण लोक त्याची पावती देतात. एखाद्या माणसाचं काय गोष्ट चांगला माणूस बघत असेल, त्याच्याबद्दल समजा काय झालं तर एखाद्याने त्याची अफवा उठवली आणि तो असा इतका असायचा, समोरचा माणूस सांगतो नाही हे असं होऊ शकत नाही, त्याला कुणीही सांगण्याची गरज पडत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचे विचार कसे हे समाज अगोदर ते बघत असतो. तुमचे सगळे काय जे परिस्थिती आहे हे लोक पाहत असतात, बोलत नसतात. वेळ आल्यानंतर ते तसं बोलतात की ते तसंच आहे, त्याच्यापेक्षा असं झालं काय फरक आहे. तर असं आपण ज्यावेळेस लोकांच्या मध्ये राहतो, कारण आपण आता प्रौढ आहात नेहमी, आणि त्या माणसाला कुठेच अडचण येत नाही. तुम्ही कुठेही जा, जगाच्या पाठीवर जो माणूस सत्य आहे, जो माणूस नेहमी सकारात्मक आहे, त्याला कुठेही अडचण येत नाही. सगळा समाज त्याच्या पाठीमागे उभा राहतो. म्हणून जे आपण म्हणतो की सुख किंवा त्याला आपण आनंद म्हणतो, समाधान म्हणतो, हे समाधान जे आपण घेत असतो, तर त्याच्यासाठी आपण जगत आता बघा. आता आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये आता मी काय इतका पोटा तुम्हाला काय म्हणतो आपण मार्गदर्शन करा किंवा हे असं करा तसं करा असं करा एवढं हे नाही, पण तरी सुद्धा मला वाटतं की आपण जर आता इथून पुढं निरोगी राहायचं असं माणसाला, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रदूषण वाढलेलं आहे. हवेचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे,
अन्नाचं प्रदूषण झालेलं आहे. कुठलेही आज वस्तू या पृथ्वीवर बिगर प्रदूषणाची राहिलेली नाही. मग याच्यामधून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर आपल्याला त्याच्यावर मात करावा लागेल. जे काय प्राणायामासारखे योगासारखे प्राणायामासारखे आहेत, शारीरिक आहेत, या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि या जर तुम्ही केला तर याच्यातून विचार बनतो. लक्षात घ्या, तुमच्या योग आणि प्राणायाम, आता शारीरिक ह्याच्या व्यायाम तर आपण करू शकत नाही कारण आपलं वय आता तिच्या पुढे गेलेलं आहे. आपण काय आता कुठं काय एखादं मैदान मारायला जाणार नाही कारण ते आता आपलं काम नाही. कारण आपण एका जागा बसणार आहे आणि काहीतरी कुणाला तरी काहीतरी बोलत जाणार आहे. त्याचे तो समोरचा ऐकतोय का आपल्याला जसं ऐकायचंय. हे करत असताना आपलं विचार हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या पद्धतीनं आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये जावे, तो पहिल्यांदा सांगितलं कुठल्याही क्षेत्रामध्ये जा की आपल्याला सकारात्मक आणि योग्य मार्गाने जायचंय. बघा इथं मला मी येडा बाबा म्हणलो, हा येडा बाबा कुठं आहे? कुठे येडा बाबा? हा येडा बाबा, येडा बाबा आहे. माणसात टाकला तरी उठावतो, बाहेर लावतो, बाहेर पुढे येतो, तिथं बसतो. कोण आहे येडा बाबा? मी म्हणतो का तुम्ही मला नका म्हणू. पण हा येडा बाबा आहे. या येडा बाबापासून आजच्या पिढीला सावरणं सगळ्यात महत्वाचं आहे. लहान मुलांच्या तर हातामध्ये देऊच नका हा येडा बाबा. हे इतकं बेकार आहे कारण ह्याच्यातून मुलांच्या, लहान मुलांच्या डोक्यांच्या, आपण तुम्ही युट्यूब मध्ये याच्यामध्ये पाहत असतात की अगदी विपरीत परिणाम झालेले आहेत. हा जेवढा चांगला आहे तेवढा तो काही ठराविक वयाच्या आत तो त्याच्याकडे गेला नाही पाहिजे. त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे कारण त्या गोष्टी गरजेच्या आहेत पण तिथवर गेल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं आपलं हे फार महत्वाचं काम तुम्हाला आता करायचं आहे. कारण एक जबाबदारी आपण ज्याला म्हणतो, हे जबाबदार नागरिक आहात तुम्ही. आपण सगळे म्हणजे तुम्ही म्हणजे आपण सगळेच एक जबाबदार नागरिक म्हणून आहोत. कारण ज्यावेळेस आपल्यावर जबाबदारी येते, एक लक्षात ठेवा, त्यावेळेस माणसामध्ये ताकद सुद्धा येते. बघा एक लक्षात घ्या. म्हणून जबाबदारी हे एक फार मोठे माणसाच्या जीवनामधलं फार मोठं एक मोठं काय ना आपण त्याला एक तत्व आहे जबाबदारी. कारण जबाबदारी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तेवढ्यात म्हणतोय एक जबाबदारी घेतली तर 100 पट माणसामध्ये ताकद निर्माण होते. कारण बघा तुमच्यावर जर समजा एखादी जबाबदारी साधी गोष्ट एवढे सरांचं उदाहरण घ्या. आता मुख्याध्यापकाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आजपर्यंत ते शिक्षक होते. मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत शिक्षक होते त्यावेळेस एवढे सर कसं होतं आणि आज तुमच्याकडे जबाबदारी दिली आहे या शाळेची. तुम्ही आता ना खाबरून बोलतात आज तुमच्याकडे बघा 100 पटीने माणसाची ताकद त्यावेळेस वाढली पाहिजे. त्यावेळेस वाटतं मला हे असं करायचं, मला हे झालं पाहिजे, हे असं होता कामा नाही, ह्या गोष्टी अशा झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीने एक फार मोठी ताकद त्याच्यामध्ये एक ताकद. म्हणून जबाबदारी घ्यायला शिका. ज्या वेळेस तुम्ही जबाबदारी घेणार आहात त्यावेळेस तुमची ताकद वाढणार आहे, त्यावेळेस तुमची निर्णय क्षमता वाढणार आहे. आणि निर्णय क्षमता हे फार महत्वाचे असते. तुम्ही कशाही निर्णय घ्या, तुम्हाला सांगतो एक वेळेस निर्णय चुकल पण निर्णय घेण्याची क्षमता त्या माणसामध्ये आली पाहिजे. एक वेळ चुकल तर पुढचे 100 वेळा तुम्ही योग्य निर्णय घेता. म्हणजे ही गोष्ट आपल्याला कारण आपण त्या वयामध्ये आता आहात आणि म्हणून आपल्याला ते करायचंय की ह्या गोष्टी कुणीतरी कोणाला तरी बोललं पाहिजे. मार्गदर्शन नाही कुणीतरी कोणाबरोबर तरी बोललं पाहिजे, कोणाला तरी सांगितलं पाहिजे, त्याच्यामध्ये ती जाणीव निर्माण झाली पाहिजे. म्हणजे अशा या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण त्या वयामध्ये आहोत. कारण आता तुमची पिढी ही तुमच्या बरोबर चालू आहे. तुम्हाला त्यांना मार्गदर्शन करायचंय, तुम्ही त्यांना योग्य मार्गाने लावायचंय. हे काम आपण सर्वजणांनी व्यवस्थितपणे करा. निश्चितपणे आपण कुठंही त्याच्यामध्ये मागं पडणार नाही. योगा करा,
प्राणायाम करा, ज्याला जमतंय त्याने व्यवस्थितपणे व्यायाम करा, शरीर निरोगी ठेवा. किती कमावलं याला किंमत नाही. तुमचं शरीर कसं आहे, तुमचं शरीर जर तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार असेल तर तुम्ही त्या कमावलेल्या पैशाचा, संपत्तीचा, इस्टेटीचा तुम्हाला लाभ घेता आला पाहिजे. नाही तर हजारो एकर जमीन आहे आणि काय मला हे खायचं नाही हो, मला चहा खायचं नाही हो, मला गोडच खायचं नाही हो, मला बसच्या जागात उठवा ना हो, मला हेच करावं ना हो. यासाठी शरीर हे अतिशय महत्वाचं आहे. सगळ्या संपत्तीपेक्षा तुम्ही कितीही कोट्यावधी रुपयाची इस्टेट कमवा, याच्यापेक्षा तुमचं शरीर शेवटपर्यंत तुम्हाला साथ द्यायला अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शरीराची निगा करा. ते कसं असतं, आधी कोणा तरी मित्राच्या संगतीनं नाही एवढ्या काय नाही होतं की हे काय नाही होतं बरोबर हे असं मग त्याच्यानंतर थोडंसं कळत झालं की पुन्हा पुढे गेला की आणखी मग आजचे दिवस घेऊ काय. तर हे यांच्या असली संगत नको रे बाबा, असली संगतच नको आपल्याला. या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर आपण बरबाद झालो.